तेव्हा तुमची पापे पुसून टाकली जावी म्हणून पश्चाताप करा व वळा. प्रेषितांची कृत्ये अध्याय 3 वचन 19. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, राखीच्या बुधवारपासून आपण उपवास काळाला सुरुवात केली आहे. जगभरातील ख्रिस्ती लोक ह्या काळात प्रार्थना, दानधर्म आणि उपवास करतात. राखीच्या बुधवारी धर्मगुरू विश्वासू लोकांच्या कपाळावर राखीने क्रूसाची खून काढतात. या प्रसंगी धर्मगुरू पुढील शब्द उच्चारतात: हे मनुष्या, तू माती आहेस आणि मातीला पुन्हा मिळणार आहेस, किंवा पश्चाताप करा व सुवार्तेवर विश्वास ठेवा. हे शब्द बायबलच्या जुन्या आणि नवीन करारामध्ये अनेक वेळा आढळतात, ज्याद्वारे लोकांना पापापासून दूर जाण्यासाठी आणि देवाकडे वळण्यासाठी आणि त्यांचे जीवन बदलण्याचे आवाहन केले आहे. जॉन द बॅप्टिस्ट, जो येशूच्या आगमनाची घोषणा करत होता, त्यांनी आपल्या प्रवचनात लोकांना सांगितले की पश्चाताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. मत्ते अध्याय 3 वचन 2. जेव्हा प्रभू येशू स्वतः लोकांना दैवी प्रेमाचा संदेश देऊ लागला, तेव्हाही त्याने लोकांना त्यांच्या पापाबद्दल पश्चाताप करण्यास सांगितले. असे म्हणतात की पश्चातापाचे कडू फळ प्रत्येकास कधी ना कधी चाखावे लागते. परंतु प्रश्न हा आहे की पश्चाताप म्हणजे काय? पश्चाताप मानसिक वेदना किंवा चिंतेची स्थिती आहे, जी आपल्या अयोग्य विचारांची, अयोग्य वर्तनाची, थोडक्यात आपल्या पापाचे कडू फळ आहे. पश्चाताप हा एक मार्गाने आपल्या चुकांची स्वीकृती आहे, आणि जोपर्यंत आपण ती चूक सुधारत नाही तोपर्यंत आपल्याला सुखाची झोप लागत नाही. आपल्या चुकांच्या त्या स्वीकृतीचे, त्या बदलाचे नाव केवळ प्रायश्चित्त आहे. पश्चाताप हा शब्द बायबलमध्ये 100पेक्षा जास्त वेळा वापरण्यात आला आहे. ह्या शब्दाचा ग्रीक अर्थ मॅटानॉइया, ज्याचा शब्दशः अर्थ बदल असा होतो. पश्चाताप करणे म्हणजे मनापासून पापांबद्दल क्षमा मागणे, परमेश्वराकडे लक्ष केंद्रित करून पापाकडे दुर्लक्ष करणे, पापी जीवनशैलीपासून दूर जाणे आणि परमेश्वराचा सन्मान व गौरव करण्याच्या मार्गाकडे वळणे. खऱ्या अर्थाने पश्चाताप करणे म्हणजे केवळ आपले ईश्वराशी असलेल्या नातेसंबंधाचा पुनर्विचार करणे नव्हे, तर आपली एखादी कृती, भावना किंवा जीवनशैली पापी असल्याची जाणीव ठेवून त्यात बदल करण्यासाठी केलेला प्रयत्न म्हणजे पश्चाताप होय. पश्चातापाची कडू फळं का चाखावी लागतात? कारण माणूस हा मातीच्या गोळ्यापासून निर्मिला आहे, त्यामुळे तो मातीप्रमाणे नाजूक आहे. त्यामुळे आपल्या हातून चुका होणे, पाप घडणे स्वाभाविक आहे. परंतु आपल्या चुकांचा पश्चाताप होणे देखील तितकेच गरजेचे आहे. संत अगस्टिन म्हणा किंवा संत इग्नाती लोयोला, ह्यांना योग्य वेळी आपल्या चुकांचा, आपल्या पापांचा पश्चाताप होऊन त्यांचे जीवन ख्रिस्तात बदलले, फुलले व बहरले. जर आपण मनात पश्चाताप बाळगला परंतु त्याच्या प्रायश्चित्तासाठी काहीही केले नाही, तर असा पश्चाताप काय कामाचा? तो केवळ एक देखावा आहे, एक ढोंग आहे. आपण कोणाला दुखावले किंवा दुखापत केली, कोणाचे आर्थिक शोषण केले किंवा आपल्यामुळे कोणाच्या आयुष्याचा अंत झाला असेल, तर अशा परिस्थितीत राज्याचा, देशाचा कायदा काढून आपले कार्य करतो. कायद्याने झालेल्या त्या शिक्षेला आणि दंडाला प्रायश्चित्त म्हणता येणार नाही.
जेव्हा कोणत्याही गुन्ह्याची पापाची चुकीची शिक्षा स्वतःला देतो आणि भविष्यात असे कोणतेही काम न करण्याचे वचन घेतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने प्रायश्चित्त पूर्ण होते. प्रायश्चित्ताची काय गरज आहे आणि प्रायश्चित्त म्हणजे खरे काय? प्रायश्चित्त ही खरं तर एक उपचार प्रक्रिया आहे, ज्याद्वारे आपण पश्चातापाच्या कोणत्याही प्रकारच्या वेदनांच्या परिणामांपासून मुक्त होतो. वास्तविक प्रायश्चित्त ही पूर्णपणे मानसिक वैद्यकीय प्रक्रिया आहे. जोपर्यंत आपण आपली चूक मान्यच करत नाही, तोपर्यंत ती सुधारण्याची संधी आपल्याला कशी प्राप्त होणार? त्यासाठी भविष्यात आपल्या हातून कधीही पाप किंवा अपराध घडणार नाही अशी मानसिकता बनवण्याची गरज आहे. आपण प्रत्येक छोट्या गोष्टीकडे लक्ष देऊया आणि आपल्या मनाच्या हृदयाच्या पटलावर जे काही चुकीचे आहे, जे काही घातक आहे, जे काही विध्वंसक आहे, ते सर्व पुसून टाकूया आणि जे काही योग्य आहे, जे काही विधायक आहे, ते पुन्हा पुन्हा लिहित राहूया, कोरत राहूया. आपल्या पापाबद्दल आपल्याला परमेश्वराकडून मिळणाऱ्या शिक्षेच्या भीतीपेक्षा आपल्या पाप प्रवृत्तीमुळे परमेश्वराला क्लेशदायक दुःख होते व झाली ह्याची जाणीव ठेवून केलेला पश्चाताप खरा पश्चाताप होऊ शकतो. पश्चाताप हा परमेश्वरात मुळावलेला हवा, आपल्या स्वार्थात नव्हे. तरच आपल्या पापापासून पावित्र्याकडे वळण्यास पश्चाताप म्हणता येईल. पश्चाताप करण्यास नकार देणे म्हणजे आपल्या स्वतःच्या आत्म्यास परमेश्वराच्या गौरवापेक्षा श्रेष्ठ बनवणे होईल. पश्चाताप करण्यास नकार देणे म्हणजे आपण स्वतःच्या आत्म्यास परमेश्वराच्या गौरवापेक्षा श्रेष्ठ बनवणे असे होईल. परंतु जेव्हा खरा पश्चाताप केला जातो, तेव्हा पापांची क्षमा मिळते, दैवी शिक्षा लुप्त पावते, ती नष्ट होते व परमेश्वराबरोबर आपला सुसंवाद साधला जातो. परमेश्वराबरोबर आपला सुसंवाद साधला जातो. पश्चातापाची सुरुवात म्हणजे परमेश्वराला न आवडणाऱ्या गोष्टीचा तिरस्कार करणे, त्याचा द्वेष करणे, कमीत कमी परमेश्वराचा आदर बाळगून वाईट गोष्टीकडे दुर्लक्ष करून त्या नाकारणे. पश्चाताप म्हणजे मनापासून हे जाणून घेणे की मी चुकलो आहे, मी पाप केले आहे, मी परमेश्वराला दुखवले आहे, ह्याची जाणीव. खरा पश्चाताप करण्यासाठी परमेश्वराकडे उघडपणे आणि प्रामाणिकपणे पाप कबूल केले पाहिजे. बायबलमध्ये आपण पश्चाताप करणाऱ्या विविध व्यक्ती व समूह पाहतो, ज्यांनी अतिशय घोर अशी पापे केली होती, परंतु त्यांनी मनापासून पश्चाताप करून परमेश्वराची विपुल प्रमाणात कृपा प्राप्त करून घेतली. जुन्या करारात आपण पाहतो की इयोबला अनेक संकटांनी ग्रासले होते. एका पाठोपाठ त्याचे होते नव्हते ते सर्व वैभव, धनसंपत्ती, गुरेढोरे, नोकर चाकर, पुत्र व कन्या सर्व काही नष्ट झाले, धुळीस मिळाले. शेवटी जेव्हा त्याला त्याच्या पापांची जाणीव होते, तेव्हा त्याने देवाकडे प्रार्थना केली, मला अपराधीपणाची भावना सलत आहे, मी स्वतःला धूळ आणि राखीत गुंडाळून पश्चाताप करीत आहे. संदेष्टा डॅनियल देखील म्हणतो, मग मी प्रभू माझ्या स्वामीकडे वळलो, मी माझा पश्चाताप दाखवण्यासाठी गोंडपाट घातली आणि माझ्या डोक्यावर राख ठेवली, मी उपवास केला, मी परमेश्वर देवासमोर माझे पाप कबूल केले. दावीद राजाने बेतशेबाचा गैरफायदा घेतला व व्यभिचार केला. इतकेच नव्हे तर तिचा पती उरियाला ठार मारण्याचा कट रचला व त्याला ठार केले.
व्याभिचार व प्राण घेणे ही दोन्ही महापापे त्याने केली. परंतु त्याला जेव्हा आपल्या पापांची जाणीव होते तेव्हा मात्र तो परमेश्वराकडे वळतो. स्तोत्र 51 हे दाविदाचे स्तोत्र आहे. तो शुद्धतेसाठी प्रार्थना करीत आहे. तो रडत विवळत परमेश्वराला त्याने बथशेबेसोबत केलेल्या पापांबद्दल पश्चातापाची हाक आरोळी मारित आहे. ही हाक आहे पश्चातापाची. पश्चातापी अंतकरणापासून परमेश्वराला मारलेली हाक. दावीद आपल्या गुडघ्यांवर प्रायश्चित्त करत परमेश्वराकडे क्षमा मागत आहे. तो म्हणतो, तू आपल्या विपुल करुणेला अनुसरून माझे अपराध काढून टाक. परमेश्वरासमोर तो दुसरे काहीच मागत नाही. स्तोत्र 51 वचन 4 मध्ये तो म्हणतो, तुझ्याच विरुद्ध मी पाप केले आहे. तुझ्या दृष्टीने जे वाईट ते मी केले आहे. या संपूर्ण स्तोत्रात तो त्याच्या शुद्धतेसाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि मनापासून पश्चाताप करतो. हे स्तोत्र आपण आपल्या जीवनात पश्चाताप कसा करावा याचे चित्र मांडते. प्रथम दावीद त्याच्या पापांची कबुली देतो. त्यानंतर तो माफी मागतो. त्यानंतर तो देवाला त्याच्या आत्म्याचे नूतनीकरण करण्यास सांगतो. शेवटी जे पापात आहेत आणि ज्यांना त्यांच्या पापाच्या जीवनातून खाईतून बाहेर पडून पश्चाताप करण्याची गरज आहे त्यांच्यासाठी तो देवाची मदत मागत आहे, सहाय्य मागत आहे. तो आपल्या पापांवर पांघरून घालत नाही किंवा त्याबद्दल कोणतीही सबब सांगत नाही, परंतु पश्चातापी दावीद आपल्या पापांची कबुली देतो आणि त्यामुळेच तो पूर्णपणे स्वच्छ होतो व परमेश्वराच्या विपुल कृपेस प्राप्त ठरतो. आपल्या आयुष्यात पश्चातापास काय स्थान आहे, काय महत्त्व आहे? दाविदाच्या पश्चातापाचे उदाहरणाचे अनुकरण करून देवासोबत आपले नाते संबंध मजबूत करण्यासाठी आपण आणखी काय करू शकतो? जर आपण पापामुळे मनापासून नाराज व दुःखी होत नसू तर आपला पश्चाताप खरा पश्चाताप होणारच नाही. पश्चाताप करणे व क्षमा मागणे वेदनादायक असू शकते, पण ती एक सुखद वेदना आहे ज्यामुळे आपले जीवन बदलून जाते. नव्या करारात जर आपण पाहिलं तर पापी स्त्रीचे उदाहरण आपल्यासाठी प्रेरणादायी ठरते. सिमोनाच्या घरात येशू भोजन घेत असता त्या स्त्रीने येऊन येशूच्या चरणांस आपल्या अश्रूंनी धुवून आपल्या केसांनी ते पुसले व त्याला सुगंधी तेल लावले व ती पश्चाताप दर्शवत म्हणते, म्हणजेच रडत त्याच्या पायाशी राहिली. ती पश्चाताप दर्शवत म्हणजे रडत प्रभू येशूच्या पायाशी राहिली. तिने केलेली प्रत्येक कृती तिच्या पापाबद्दल पश्चाताप व येशूवरील पूर्ण श्रद्धा दर्शवित होती. ती काहीच बोलली नाही, पण नक्कीच तिची कृती बोलली व तिच्या पश्चातापाची वाणी येशूपर्यंत पोहोचली. आणि म्हणूनच येशू म्हणाला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे. लूक अध्याय 7 वचन 48. तो अजूनही पुढे तिला म्हणाला, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे, शांतीने जा. लूक अध्याय 7 वचन 50. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, पश्चाताप व येशूवरील दृढ विश्वास तिच्या तारणाचे कारण बनले. बायबलमध्ये सामूहिक पश्चाताप दर्शवून संपूर्ण समूहाने परमेश्वराची विपुल कृपा प्राप्त केली आहे. जुन्या करारातील योनाच्या पुस्तकात आपण पाहतो, निनवेचे लोक पापाच्या खाईत पडले होते
परमेश्वराविरुद्ध पाप करून त्यांनी त्याचा रोष ओढवून घेतला होता. परंतु योनाच्या उपदेशावरून निनवेच्या राजाने जाहीरनाम्याद्वारे आपल्या लोकांना पश्चाताप करून आपले जीवन बदलण्यास आव्हान केले आणि सर्व लोकांनी गोंडपाट नेसून राख फासून उपवास व प्रार्थना केली. लोकांनी त्यांच्या वाईट जीवनाबद्दल पश्चाताप करून दुःख व्यक्त केले. त्यांनी त्यांच्या वाईट सवयी सोडल्या व त्यांच्या हिंसक कृत्यांचा त्याग केला. परमेश्वरासाठी पश्चाताप म्हणजे केवळ दुःख व्यक्त करत रडत बसणे पुरेसे नाही, तर लोकांनी त्यांच्या दुष्कृत्यापासून आणि हिंसाचारापासून दूर जाणे अपेक्षित आहे. आणि निनवेच्या लोकांनी तेच केले. परमेश्वराने त्यांचे वर्तन पाहिले, म्हणजे अर्थात तो आपल्या कुमार्गापासून मनापासून वळलेले आहेत हे त्यांनी पाहिले. निनवेचे लोक मनापासून अंतःकरणापासून कुमार्गापासून वळले आहेत हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा त्यांच्यावर अरिष्ट आणीन असे जे तो म्हणाला होता त्याविषयी तो अनुताप पावला आणि त्याने त्यांच्यावर ते आणले नाही. योना अध्याय 3 वचन 10. निनवेचे लोक परमेश्वराच्या क्षमेस व करुणेस पात्र ठरले. जेव्हा आपण प्रामाणिकपणे पश्चाताप करतो, पापांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करतो व विश्वासूपणे परमेश्वराला आलिंगन देतो, तेव्हा आपण परमेश्वराचा सर्वात मोठा आशीर्वाद प्राप्त करून घेतो, ती म्हणजे क्षमा. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, प्रायश्चित्त हे खरे तर अखंड तप आहे. जर आपण हे आपल्या जीवनात अंमलात आणले नाही तर एक दिवस आपल्याकडून नक्कीच मोठी चूक होईल. पश्चाताप आपल्याला पवित्र बनवितो व आपल्यातील सर्व वाईट आचारविचारांचा, वाईट गुणांचा व वाईट प्रवृत्तींचा नाश करतो. अखंड तपश्चर्या सर्वात कठीण आहे, परंतु ज्यांना प्रायश्चित्ताचे महत्त्व माहीत आहे ते लोक जीवनात अखंड तपश्चर्येला सर्वात जास्त महत्त्व देतात. कोणत्याही पापाची पूर्ण प्रायश्चित्त कदापि शक्य नाही. प्रायश्चित्तम नावाची जर काही प्रक्रिया असेल तर ती म्हणजे आपल्या पापांची शिक्षा भोगण्याबरोबरच ज्या व्यक्तीविरुद्ध आपण पाप केले आहे त्या व्यक्तीकडे क्षमा मागून समेट करणे. क्षमा मागून समेट करणे हेच खरे प्रायश्चित्त आहे. स्तोत्र 32 वचन 1 मध्ये म्हटले आहे, ज्याच्या अपराधाची क्षमा झाली आहे, ज्याच्या पापांवर पांघरून घातले आहे, तो धन्य, ती धन्य. पश्चाताप करून आपण परमेश्वराकडून मिळविलेले हे महान दान आपणास तारणाकडे घेऊन जाते. आणि तरीही कित्येकांस, कदाचित तुम्ही आम्ही सर्वजणांना पश्चाताप करणे अवघड जाते. पश्चाताप न करणे हा सुद्धा मूर्तीपूजेचा एक प्रकार आहे. कारण मी जेव्हा पश्चाताप करत नाही तेव्हा मी परमेश्वराच्या प्रतिमेपेक्षा माझ्या स्वतःच्या प्रतिमेचा अधिक आदर करतो. परमेश्वराचा गौरव व सन्मान करण्यापेक्षा गोपनीय राहिलेल्या माझ्या पापांचे मूल्य अधिक करतो. देवाच्या नावापेक्षा, त्याच्या सन्मानापेक्षा माझी सामाजिक सुरक्षितता व प्रतिष्ठा यांना मी अधिक मूल्य देतो. संत निफोन म्हणतात, God does not judge Christians because they sinned, but because they do not repent. परमेश्वर ख्रिस्ती लोकांचा न्याय ते पापी आहेत यावरून करीत नाही, तर ते पश्चाताप करीत नाहीत यावरून करतो. पश्चाताप आणि बदल अस्थिर, अनिश्चित व अशांत मनाचे लक्षण नसून ते धाडस, नाविन्य व शहाणपणाचे लक्षण आहे. पश्चाताप आणि बदल अस्थिर, अनिश्चित व अशांत मनाचे लक्षण नसून
ते धाडस, नाविन्य व शहाणपणाचे लक्षण आहे. पश्चाताप करण्याची व बदल स्वीकारण्याची आपली असमर्थता हे आपल्या कमजोर मनाचे लक्षण आहे. वर्षानुवर्षे आपण एखाद्या मताची ठाम राहणे, बदलत्या काळानुसार त्यात बदल न करणे किंवा बदलत्या काळानुसार त्यात बदल करणे आवश्यक न वाटणे, आपल्यातील वाईट प्रवृत्तींवर पांघरून घालणे, आपली चूक निदर्शनास आल्यास ती अमान्य करणे, हे कठोर व आत्मकेंद्रित व्यक्तीची लक्षणं आहेत. या सर्वांमुळे मनुष्याचे अंतःकरण कठोर बनते व तो आत्मकेंद्रित बनतो. पश्चाताप हे एखाद्या रोगाचे निदान आहे आणि प्रायश्चित्त हे उपचारासारखे आहे. शास्त्रानुसार प्रायश्चित्त ही अशी क्रिया किंवा प्रक्रिया आहे ज्याद्वारे व्यक्ती पापापासून मुक्त होते. पाप आणि पुण्य या दोन्हींचा आपल्या जीवनावर खोलवर परिणाम होतो. सोप्या भाषेत सांगायचे तर इतरांना कोणत्याही स्वरूपात दुखापत करणे किंवा वेदना देणे हे पाप आहे. संत जॉन क्रिसोस्टम म्हणतात, जेव्हा तुम्ही पाप करता तेव्हा लज्जित व्हा, पश्चाताप करताना लाजू नका. पाप जखम आहे तर पश्चाताप औषध आहे, उपचार आहे. लक्षात ठेवा, पापानंतर लाज येते, परंतु पश्चातापानंतर धैर्य येते. परंतु सैतानाने हा क्रम बदलला आहे. सैतानाने पापाला धैर्य दिले आहे व पश्चाताप करण्यास लाज दिली आहे. सैतानाने पापाला धैर्य दिले आहे व पश्चाताप करण्यास लाज दिली आहे. सैतानाच्या या पाशाला बळी न पडता आपल्या पापांची लाज बाळगून धैर्याने खरा पश्चाताप करून स्वतःला आंतरिक शुद्ध करून परमेश्वराची सर्वोत्तम देणगी म्हणजे क्षमा मिळविण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. पश्चाताप आणि पश्चातापाचा अर्थ म्हणजे स्वतःच्या मनात डोकावून पाहणे, स्वतःची पापी आणि आध्यात्मिक दुर्बलता पाहणे आणि तपासणे आणि त्यापासून दूर होऊन आपले जीवन परमेश्वराकडे वळवणे. उपास काळातील हे 40 दिवस ही अशी वेळ आहे जेव्हा आपण परमेश्वराशी आणि आपले नातेवाईक, आपले शेजारी यांच्याशी तुटलेले नाते दुरुस्त करून सामान्य जीवन पूर्ववत करणे अपेक्षित असते. हे 40 दिवस आपल्याला पूर्ण मानवी जीवन जगण्यासाठी आमंत्रित करतात. कपाळावर लावलेली राख आणि फादरांनी उच्चारलेले बायबलमधील शब्द हे ह्या उपवास काळात आपल्या परिवर्तनासाठी, आपल्या बदलासाठी, आपल्या जीवनात परमेश्वरास प्रथम प्राधान्य देण्यासाठी एक योग्य व उत्तम प्रतीक आहे. पश्चाताप केल्याने क्षमा प्राप्त होते. आपण पश्चाताप करतो आणि देव क्षमा देतो. पश्चाताप आणि क्षमा ही कठोर तत्वे नाहीत. पश्चाताप ही आपली कृती आहे आणि देवाने आपल्यावर केलेल्या त्याच्या परिपूर्ण प्रेमामुळे आपल्याला क्षमा करणे हा आपल्याला त्याचा प्रतिसाद आहे. प्रक्रिया सोपी असली तरी देवाची क्षमा करण्याची शक्ती अतुलनीय व अथांग आहे. आपण कितीही पाप केले असले तरी देवाची क्षमा आपल्या जीवनातील सर्व अंधार दूर करते आणि आपल्याला प्रकाशात आणते. देवाची क्षमा आपल्या सर्व पापांची क्षमा करते. परमेश्वराच्या क्षमेतील मुक्त करण्याच्या शक्तीने आपले जीवनमान बदलते व जीवन मार्ग देखील बदलतो. संत ऑगस्टीनचे जीवनचरित्र आपण पाहिलं तर त्यामध्ये सुद्धा आपल्याला हेच आढळून येते. आपले पूर्वीचे पापी जीवन त्याने सोडले. त्याला आपल्या पापी जीवनाबद्दल पश्चाताप झाला आणि त्याच्या प्रायश्चित्त करण्याच्या वृत्तीतून तो ख्रिस्त सभेचा एक महान संत बनला. आपण देखील अनेक वेळा आपला मार्ग हरवत असतो. आपल्याला ठाऊक नसते की आपण कुठे चाललो आहोत.
जेव्हा आपण पापात पडून बहकतो, भटकतो आणि हरवतो, तेव्हाच्या आपल्या त्या परिस्थितीची तुलना संत लूक अध्याय 15 हरवलेल्या मेंढराशी करतो. जेव्हा कुठे जायचे ते आम्हाला ठाऊक नसते, तेव्हा आपण परमेश्वराला शरण जाऊन आपल्या पापांसाठी पश्चाताप केला आणि देवाची क्षमा मागितली, तर आपण आपल्या उत्तम मेंढपाळ येशूच्या नेतृत्वाखालील कळपाकडे परत जाऊ शकतो. अनेकदा आपण देवाच्या मार्गावर चालण्याचा, त्यावर टिकून राहण्याचा प्रयत्न करीत असतो, परंतु आपल्या जीवनात असणाऱ्या पापांमुळे आपण रस्ता विसरतो, आपण बहकतो, हरवून जातो. तेव्हा देवाला स्वीकारा, आपले पापे कबूल करा, आजच त्याबद्दल पश्चाताप करा आणि देवाला पूर्णपणे शरण जा. आपल्याला नवीन जीवन देण्यासाठी देवाने पृथ्वीवर आपला एकुलता एक पुत्र पाठविला. लूक 5:27-32 येशूने अशा प्रकारे आपल्या विशेष कार्यास विशेषतः अशा प्रकारे सादर केले. निरोगी लोकांना नाही, परंतु रुग्णांना डॉक्टरांची गरज आहे. मी पापी लोकांना बोलावण्यास आलो आहे. ख्रिस्त पृथ्वीवर आला जेणेकरून आपण पापी पश्चाताप करून आणि त्याची क्षमा प्राप्त करून नवीन जीवन मिळवू शकू. जेव्हा आम्ही पश्चाताप करतो आणि क्षमा मागतो, तेव्हा आपले जीवन कायमचे बदलते. ख्रिस्ताचे कार्य हे आपले कार्य आहे. आम्हाला जे धार्मिक आहेत त्यांच्यासाठी बोलावण्यात आले नसून, जे हरवले आहेत व ज्यांना क्षमेची गरज आहे त्यांच्यासाठी आम्हाला बोलावण्यात आलेले आहे. जर आपण आपल्या पापांसाठी खऱ्या मनाने, खऱ्या हृदयाने, खऱ्या विश्वासाने पश्चाताप केला आणि देवाने त्या पापांची क्षमा केली, तर आपल्याला इतरांना ह्याची साक्ष द्यायला हवी, जेणेकरून आपल्या जीवनातील बदल इतरांच्या जीवनातही घडू शकतात. ज्या क्षणी आपण पश्चातापाच्या मार्गावर आपले पाऊल ठेवतो, त्या क्षणी आपण आपल्या जीवनात परमेश्वराच्या, आपल्या तारणहाराच्या, आपल्या मुक्तिदात्याच्या शक्तीला व कृपेला आमंत्रित करतो. प्रामाणिकपणे केलेला पश्चाताप सर्व पापांचा नाश करतो. आपल्या पापाची कृती आपल्याला दुर्दैव व दुःखाकडे आणि पुण्याची कृती आपल्याला सुख, समाधान व आनंदाकडे घेऊन जातात. जाणून बुजून किंवा नकळत जीवनात मनुष्याकडून कोणतेही छोटे मोठे पाप घडते. यासाठी पश्चातापाची भावना मनी बाळगा. जगातील सर्वच धर्म मानवाला पापापासून दूर राहण्याची शिकवण देतात. तारणहार येशू ख्रिस्ताने आपल्या क्रूसावरील मरणाने, क्रूसावरील आपल्या परिपूर्ण बलिदानाने आम्हाला पश्चातापाची भेट दिली. पश्चाताप एक परिपूर्ण आशा आणि यशस्वी जीवनाच्या तेजाकडे परतण्याचा आमचा मार्ग आहे. पश्चाताप एक परिपूर्ण आशा आणि यशस्वी जीवनाच्या तेजाकडे परतण्याचा आमचा मार्ग आहे. ज्याप्रमाणे मृत्यूची वेळ ठरलेली नसते, त्याचप्रमाणे पश्चातापासाठी कोणाच्या हाकेची, आमंत्रणाची वाट पाहू नये. पश्चातापात परमानंद आहे. बऱ्याच वेळेला आपल्याला वाटते की पश्चाताप वेदनादायक, दुःखदायक व कष्टदायक आहे, परंतु देवाची योजना ही सुखाची योजना आहे, दुःखाची योजना नाही. पश्चाताप आपल्याला नवीन मार्ग दाखवतो. पापामुळे दुःख येते, तर पश्चातापामुळे आनंद व आशा. पश्चाताप हा आपला तारणाचा मार्ग आहे. पश्चाताप केल्याशिवाय जीवनात कोणतीही खरी प्रगती किंवा सुधारणा होत नाही. केवळ पश्चातापानेच आपण येशू ख्रिस्ताची, परमेश्वराची कृपा आणि नवीन जीवन प्राप्त करू शकतो. पश्चाताप आपल्याला स्वातंत्र्य, आत्मविश्वास आणि शांततेकडे नेतो. पश्चातापाकडे टाकलेले पाऊल हे नेहमीच सकारात्मक पाऊल असते.
पश्चातापाकडे टाकलेले पाऊल हे नेहमीच सकारात्मक पाऊल असते. जेव्हा आपण पश्चातापाबद्दल बोलतो तेव्हा आपण केवळ स्वतःला सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल बोलत नाही. प्रत्यक्षात पश्चातापाची व्याख्या व्यापक आहे. पश्चातापाची व्याख्या व्यापक आहे, जी येशू ख्रिस्तात आणि आपल्या पापांची क्षमा करण्याच्या त्याच्या सामर्थ्यात विश्वासाने प्रेरित आहे. तारणहाराशिवाय पश्चाताप ही आपली वागणूक सुधारण्याची फक्त एक वेदनादायक प्रक्रिया बनते. आपण स्वतःहून आपले वर्तन सुधारण्याचा प्रयत्न करू शकतो, परंतु केवळ आपला तारणहारच आपले पापाचे डाग मिटवू शकतो आणि आपले ओझे उचलून तो आपल्याला आज्ञाधारकतेच्या मार्गावर चालण्यासाठी आत्मविश्वास आणि शक्ती देऊ शकतो. क्षमा अनुभवणे, पुन्हा शुद्ध होणे आणि देवाच्या जवळ जाणे हा वेगळाच आनंद आहे. एकदा का आपण हा आनंद अनुभवला की आपल्याला ह्याने समाधान मिळत नाही. तो आनंद आपल्याला अधिक हवाहवासा वाटतो. खरा पश्चाताप आपल्याला आज्ञाधारक व जबाबदार बनण्यास प्रवृत्त करतो. संत फॉस्टिन म्हणतात, देवाचे लीला अगाध आहे. माणूस पापाने कितीही पिडलेला, पछाडलेला, पीडित असला तरी देव त्याच्या बाबतीत नवल घडवू शकतो. देव त्याच्या बाबतीत नवल घडवू शकतो. प्रायश्चित्त संस्काराद्वारे प्रभू तिला पुन्हा पूर्वीप्रमाणे निर्मळ करतो. उपवास काळ हा परिवर्तनाचा काळ आहे. चला तर परमेश्वराकडे परत जाऊया. पश्चाताप करून प्रायश्चित्त संस्कार स्वीकारून त्याच्या कळपात पुन्हा परत जाऊया. त्याच्या कळपात पुन्हा परत जाऊया.